देवच पावला म्हणायचा. बघितलं, वसुंधरा निघून गेली म्हणून संकट टळलं, नाही तर काही खरं नव्हतं. राहू दे ना जयश्री. अजूनही पटत नाहीये तुम्हाला? हे बघ, मला वसुंधराबद्दल ना काही बोलायचंच नाहीये. आणि आकाश आता जरी स्टेबल असला ना तरी पुढचे 24 तास त्याच्यासाठी खडतरच आहे. हो ना. आणि डॉक्टरांना पण कळत नाही की दादाची कंडिशन सारखी फ्लक्च्युएट का होती इथे. बोल आता. काही नाही होणार आकाशला. देवाने ऐकलंय आपलं. काही नाही होणार माझ्या आकाशला. अगं असं काय करताय तुम्ही? जेवण गार होतंय, चला लवकर जेवून घ्या. काय चाललंय? बाबा दोघी जेवत नाहीयेत. मग तू मला सांगत का नाहीयेस बहिणीची आई कधी येणार आहे ते? आई बाहेर गेली. जा तुम्ही जेवून घ्या जा. ते आम्हाला नाही माहित ग. तुम्ही जा ना, हट्टीपणा नका ना करू, जा ना. चला. नाही, हे बहिणीच्या आईशिवाय जेवणार पण नाही, झोपणार पण नाही, काहीच नाही करायचंय. हा. काय काय मूर्खपणा चालवायची नो. सारखं काय बनीची आई, ती नाही येणार आहे परत. जा तुम्ही. मग त्यांच्यावर काय भडकतेस? अवनी, ओ बाबा, जा घेऊन त्यांना. ए चला लवकर. आजीने तर अजून चिडेल ना तुमच्यावर. चला चला चला. नाही, मला कोणाशी नाही बोलायचंय. ती सगळ्यांची कट्टी, मी पण सगळ्यांची कट्टी. चल ग, चल. चल बघ. बाबा, आई काळजी नका करू, मी दोघींना भरवते. तुला पण ना लहान मुलांशी काय बोलावं, कसं बोलावं कळतच नाही. ही सगळी वसुंधराची चूक आहे. आपल्याशी भले खोटेपणा केला, पण मुलीनं मात्र माया लावली. आता मुलीनं आईशिवाय दुसरं कोणी नकोय. मग करणारच ना त्या. लहान आहेत, पण आई लागणारच त्यांना. म्हणून तर आपण वसुंधराला सून म्हणून आणलं नाही घरात. मम्मा एक ऑसम खबर आहे. तुला माहितीये, आईंनी वसूकडून जबरदस्तीने डिवोर्स पेपर साईन करून घेतले. ग्रेट. पण मला एक सांग, ते मंगळसूत्र वगैरे? ती पण बांगड्या, मंगळसूत्र सगळं काढून घेतलं. आता ती बिचारी वसू बनीला घेऊन माहेरी गेलीये. ऑसम ऑसम न्यूज आहे. आता पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करायला पाहिजे. ओके? येस येस येस. चल बाय, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके? ओके, बाय बाय. ग्रेट न्यूज. आता आकाश मरायलाच पाहिजे. फील्ड क्लिअर आहे. लकी, ऐकतोयस ना? ये होईना बात. आता आकाश ठाकूर नाही वाचणार. आता आकाश ठाकूरला मरावंच लागणार. मग त्याला वाचवायला ती वसुंधरा येऊ दे, नाहीतर स्वतः ब्रह्मदेव येऊ दे, आकाश ठाकूर आता संपणार. आणि दिवा तर अजिबात निजू द्यायचा नाही. मंदिरात पोचली ना तर मंदिराला 501 फेऱ्या मारायच्या. मग देवी समोर येऊन हात पसरायचे. व्रत कठीण आहे, पण कर तू पोरी. देवीकडं मागशील ते देईल ती. देवी आई तुमचं भलं करो. आई जाते मी. हे व्रत करायचंय मला. वसू, अगं पण इतकं ऊन आहे, जंगलातला रस्ता. नाही फरक पडत मला. कष्टावांसाठी काहीही करेन. आणि आता जोपर्यंत ते बरे होत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही. जाते. आई, थांब आई, मी पण येतोय. नाही रे बाळ, बाहेर खूप ऊन आहे, त्रास होईल तुला. नाही,
तू सांगत नसलीस तरी मला माहितीये की बाबा खूप आजारी आहे. मला पण बाबासाठी प्रार्थना करायची आहे. मी काहीच त्रास देणार नाही. मी शहाण्या मुलासारखं येणार. पण ही तुझी शाळा आहे बाळा. आय प्लीज फक्त एक दिवस प्लीज नाही. बरं ठीक आहे चल. सुभा खरंच तुला हे सगळं करायचंय? असं ठरलंय बाबा. येते. सांभाळ. हॅलो बडी दादा, कुठे आहेस तू? अरे बनीची आई कुठे आहे? आम्हाला तिची आठवण येते. ती घरी कधी येणार? काय माहित, काही कळत नाही. आम्ही ना एका देवळात आलोय बाबासाठी प्रार्थना करायला. पण देऊळ खूप उंचावर आहे आणि आई दिवा घेऊन चढत चालली. चप्पल पण घातली नाही आईने. तुम्ही बाबासाठी प्रे करताय? मग आम्हाला का नाही सांगितलं? आम्हाला पण प्रे करायचंय. आम्ही येऊ का? नको नको, कशाला? मी करूनच प्रे करा. नाही नाही, नको नको. बनी दादा आम्ही येतो. आम्हाला बनीच्या याची खूप आठवण येते. बनी दादा तू देवळाचं लोकेशन आम्हाला पाठव, आम्ही येतो. पण देवश्रीजी तुम्हाला येऊन नाही देणार अगं. मग आम्ही मागच्या टोरने जातो, कोणाला कळणारच नाही. बरं ठीक आहे, पण सांभाळून द्याल ना? हो रे बाबा, आम्हाला रिक्षा पकडता येते. बरं बरं, मी लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकर या. बाय बाय बाय. लेट्स गो.